सगळ्यांना नमस्कार. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देते आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज छाननी पूर्ण झालेली आहे आणि माझा उमेदवारी अर्ज हा ॲक्सेप्ट झालेला आहे. कुठलीही त्याच्यामध्ये त्रुटी नाही, ही माझ्यासाठी खरी महत्त्वाची गोष्ट होती. खरं तर काल जो काही प्रकार घडला ती माझ्या नावाचा दुसरा एक उमेदवारी अर्ज भरला. खरं तर 3000 कोटीची जर कामं केलेली असतील तर माझ्या नावाचा डमी उमेदवार भरण्याची वेळ येते, ही माझ्यासाठी इथेच माझं जीत झालेली आहे असं मला वाटतं. कारण की एवढे कामं केल्यानंतर सुद्धा तुम्हाला ह्या खालच्या पद्धतीचं राजकारण करावं लागतं. 2 वेगवेगळे उमेदवार आणून त्यांचा अर्ज भरला जातो आणि डंके की चोट पे मी निवडून येणार हे सांगितल्यानंतर रडीचा डाव खेळावा लागतोय. ही खरोखर शोकांतिका आहे असं मला वाटतं. पायाखालची जमीन सरकलेली आहे. दुसरा महत्वाचा विषय, ज्या पद्धतीने काल प्रकार घडलेला आहे, वेळ संपलेली असताना सुद्धा डमी उमेदवारासाठी ज्या पद्धतीने प्रकार घडलेला आहे, वेळ संपलेली आहे त्यानंतर उमेदवारी अर्ज भरला जातो आणि उमेदवारी अर्ज तर भरला जातोच, परंतु तो अगोदर सबमिट करून नुसता फोटो काढला जातो आणि नंतर तो लिहिला जातो. हा जो काही प्रशासनाचा प्रकार आहे हा कुठेतरी प्रशासनाला दबावात आणून केलेली कार्यवाही, हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय चुकीचा असा कार्यक्रम आहे. मध्ये आता सभा झाली त्यावेळी सुद्धा सरकारी मालमत्तेवर बॅनर्स लावलेले होते, इलेक्ट्रिक पोलवर बॅनर लावलेले होते, झेंडे लावलेले होते. आदल्या दिवशी ते चालू शकतं आणि दुसऱ्याच दिवशी आमची सभा असताना ते चालू शकत नाही, ते आचारसंहितेत बसत नाही. हा प्रकार जो आहे हा प्रशासनाकडून आम्हाला अपेक्षित नाहीये. त्यामुळे ही आजची पत्रकार परिषद घेण्याचं जे कारण आहे ते त्यासाठीच आहे. प्रशासनाने बायस नाही वागलं पाहिजे. प्रत्येक उमेदवारासोबत बॅलन्स भूमिका घेतली पाहिजे. यासाठी ही आजची पत्रकार परिषद आहे. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या गोष्टी सगळ्या जनतेसमोर आणि प्रशासनासमोर गेल्या पाहिजे. त्यासाठी आम्ही ही आजची पत्रकार परिषद घेतली आहे. आपल्याजवळ शिंदाड गाव आहे. या शिंदाड गावामध्ये सुद्धा सरकारी जागेवर कार्यालय दिलं गेलं आहे. जर ह्या गोष्टी आज उद्यामध्ये जर क्लिअर नाही झालं तर आम्ही आजच उपोषणाला बसणार होतो, परंतु आम्ही ह्या गोष्टीसाठी आम्ही शांत बसणार नाही. कारण की हे संविधानात्मक विषय नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला इथे आमचा शिवसैनिक प्रत्येक जण चिडलेला आहे. आम्ही पण गोंधळ घालू शकलो असतो, परंतु आम्हाला गोंधळ घालायचा नाहीये. प्रशासनाने जर आम्हाला कॉपरेशन केलं तर आम्ही त्या पद्धतीने करू, अन्यथा आम्ही धरणे आंदोलन वगैरे मोठ्या प्रमाणात करणार आहोत. हे आपल्या माध्यमातून मी सगळ्या जनतेला सांगते. ताई, हा जो तुम्ही सगळा प्रकार सांगितला या निमित्ताने तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहात? कारण जे उमेदवार तुम्ही जे लेट सांगतायत त्याचं एक तुम्हाला अर्ज केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज मिळू शकतो. त्याचं चलन केव्हा फाडलं गेलं, त्याचा फॉर्म केव्हा एक्सेप्ट केला गेला, तर 2:57 तिथे प्रवेश केला त्यांनी आणि त्याच्यानंतर 3 मिनिटात त्यांचा फॉर्म फिलअप होईल, चलन फाडलं जाईल असं होऊ शकत नाही. तर मग तुम्ही या सगळ्या बाबी घेऊन निवडणूक आयोगासमोर जाणार आहात? आम्ही आता तिथं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि आम्हाला संध्याकाळची 5 वाजेची वेळ दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा असा एक म्हणजे त्यांनी जे ॲफिडेव्हिट नोंद केलं आहे त्याच्यात त्यांनी निरंक म्हणजे माझी काहीच संपत्ती नाही, घर निरंक, वाहन नाही,
शेती नाही, ट्रॅक्टर नाही आणि ऍक्च्युअल त्यांच्या नावावर सगळे बँक अकाउंट, ट्रॅक्टर, घर, अमोल शांताराम शिंदे नावाचे जे उमेदवार आहेत त्याच्या इकडे आढळून आलं. निवडणूक आयोगाच्या साईटवर हे उपलब्ध आहे, तुम्ही तिथे बघू शकता. हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही जाणार आहेत का निवडणूक आयोगाकडे? बिलकुल जाऊ आम्ही. आणि इवन वैशाली सूर्यवंशी नावाचे जे उमेदवार आहेत त्यांचं देखील माहित नाही मला. नांदरा. त्यांचं देखील बँक अकाउंट ओपन नाहीये. आम्ही जे जे ऑब्जेक्शन घ्यायचे ते घेतलेले आहेत. संध्याकाळी 5ची वेळ दिलेली आहे. गेल्या 2 महिन्यापासून मी एक पोस्ट व्हायरल करतोय की नाशिक विभागामध्ये जर दबंगशाही अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची भेदभाव जर बघायला मिळणार असेल, पैशांची उधळण, तर फक्त पाचोरा मतदारसंघ. तर इतर वेळेस तुम्ही संस्थांमध्ये किंवा सहकार क्षेत्रात राजकारण नाही असं म्हणून तुम्ही विविध पक्ष एकत्र येऊ शकता. तर मग पाचोरा शहरात जर अशा लोकशाही निवडणुकीमध्ये इतकी दबंगगिरी असेल, इतकी दादागिरी होत असेल, तर तुम्ही अशा वेळेस निदान सर्व जे उमेदवार आहेत त्यांनी एकत्रित येऊन निवडणूक आयोगाकडे किंवा वरिष्ठ लेवलला जाणं उचित नाही होऊ शकत का? तुम्ही सर्व एकत्रित जेव्हा या बाबतीत लढायला पाहिजे, कारण ही गुंडगिरी किती दिवस सहन करायची? नाही, तसं होईलही ना. जर इतका अतिरेक होत असेल आणि प्रत्येकाला त्रास होत असेल तर सगळे उमेदवार आम्ही एकत्र येऊन या अन्यायाच्या विरोधात आम्ही लढणार आणि 100% लढणार. तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं ताई की निवडणूक आहे म्हणजे निवडणूक जे अधिकारी आहेत, प्रांताधिकारी हे मॅनेज झालेले आहे. हे बघा, मी प्रशासनाबद्दल मी काहीच बोलणार नाही, परंतु म्हणजे ह्या पद्धतीने मी बोलणं योग्य नाहीये. पण माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी प्रत्येक उमेदवाराला कोऑपरेट करणं गरजेचं आहे. कोऑपरेट म्हणजे मी प्रत्येक उमेदवाराच्या साईडने तुम्ही बोला असं नाही, पण जे नियमात आहे ते, मग ते आमदार असेल किंवा कोणीही उमेदवार असेल तरी त्यांना त्यांच्यासाठी बॅलन्स असलं पाहिजे, कारण ते अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्याच त्या पद्धतीने वागलं पाहिजे की असं समतोल राखला गेला पाहिजे. ते जे आता दिसतंय ते थोडंफार झुकलेलं माप जे दिसतं आहे ते व्हायला नको. याच अनुषंगाने प्रश्न आहे माझा, तुम्हाला सिक्युरिटी देऊन बाहेर काढण्यात आलंय कधी फॉर्म भरून? म्हणजे पोलीस सिक्युरिटी मिळाली होती का तुम्हाला? कधीच नाही ताई. या दोघं उमेदवारांना इन पोलीस सिक्युरिटी, मागं पुढे गाडी, अशा प्रकारची सिक्युरिटी देऊन पोलिसांनी तिथपर्यंत पोहोचले त्यांच्या घरापर्यंत. ते सुद्धा असं काही विशेष या अपक्ष उमेदवारांमध्ये आहे का यांना या पद्धतीच्या सुविधा मिळतात? आता हे सगळं चित्र आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की सुरक्षा रक्षक आजूबाजूला असताना उमेदवारी अर्ज भरणं, म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, तो उमेदवारी अर्ज त्या लोकांनी त्यांच्या मनाने भरलेला नाहीये, त्यांच्याकडून भरवून घेतलेला आहे. आणि हीच दादागिरी मिटवण्यासाठी मला रणरागिणी म्हणून मी आलेली आहे. आणि ही गुंडगिरी जी आहे, दहशत आहे, ही दहशत मिटवण्यासाठीच मी राजकारणात आलेली आहे. नाहीतर मला राजकारणात यायचं नव्हतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगते की या मतदारसंघामध्ये 20 तारखेला बदल होणार आणि होणारच आहे. लोक, जनता वाट बघून आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादीकडून बंडखोरी झाली. यांना म्हणजे माघार घेण्यासाठी प्रयत्न वरिष्ठ पातळीवर होईल का आपल्याकडून काही? वरिष्ठ पातळीकडून घे. आणि हा तुमचा रोष नेमका कोणावर आहे असं डायरेक्टली बोललेच नाही आपण. हा जो फॉर्म भरण्याचा डमी हा प्रकार डमी फॉर्म कोणी भरलाय? सगळं जगजाहीर आहे, आमदारांनी भरलेला आहे. त्याच्यामुळे माझा रोष सगळं त्यांच्यावरच आहे. काही मतदारसंघात आर्थिक घोडेबाजार होणार आहे का? ते आता ते मी नाही सांगू शकत, ती वेळ सांगेल. सुरू आहे आता काय होणार आहे? वेळ सांगेल, वेळ. या छाननीच्या वेळेस पत्रकारांनी उत्तर देऊ नका. माझी नम्र विनंती, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात, पत्रकारांनी उत्तर देऊ नका. आम्ही महोदयांना विचारतोय, शांत बसतो. थोडं आरामशीर. या छाननीला काही आव्हान देताना तुम्ही काही डॉक्युमेंट सादर केले का असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे काही तुम्ही आज छाननी जर म्हणजे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याच्या हातात खूप सारं असतं, हरकत आहे का? याचं चुकीचं तुम्ही जे मुद्दे आहे. सांगितले ना, आपण फक्त याच्यावर खासगी प्रश्न त्या हा जो विषय एक मिनिट राहून दादा, त्या अर्जाला आपण लेखी हरकत अशी घेतलेली आहे किंवा
30 म्हणजे प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जी अंतिम यादी जाहीर झाली तिच्यामध्ये तिचं नाव समाविष्ट झालं. त्याच्या अगोदर तिचं मतदार यादीत नाव नव्हतं. दुसरी हरकत अशी घेतली की उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाचे स्पष्ट गाईडलाईन्स आहेत की बँक अकाउंट स्वतंत्र नवीन उघडावं लागतं. ते त्यांनी उघडलेलं नाही आणि तसं कुठलाही डॉक्युमेंट जोडलेलं नाही. अशा 2 महत्वाच्या हरकती आपण यामध्ये घेतलेल्या आहेत. त्याच्यावरचा निकाल त्यांनी राखून ठेवलेला आहे. 5 वाजता त्या संदर्भातला निकाल ते देणार आहेत. आणि छाननीला उपस्थित होते का दोघं उमेदवार? मी नव्हतं सांगितलं. ताई, माहित नाही हो ताई. आम्ही अच्छा नाही आता तुम्ही आता म्हटले चालू इतक्यातच की आम्ही न्यायालयात जाणार किंवा तक्रारी करणार, हे किती दिवस चालेल? अब मारा अब मार्के बता, अब मारा अब मार्के बता. प्रत्येक उमेदवार तसंच करतोय, पण भूमिका ठोसकुळीत द्यायला तयार नाही. भूमिका निवडणूक लढवणं महत्वाचं आहे. आता निवडणूक आता वेळ लढायचं. कमी आहे. वेळ कमी आहे. आणि दुसरी गोष्ट, न्यायालयात जाऊन सुद्धा आता न्याय मिळणार नाही, कारण निवडणूक आयोगाच्या संदर्भात उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत ते एकदा मला process माझा सुरू न्यायालयाचा झाल्यानंतर- विषयच नाहीये. निवडणूक आयोगाकडे तक्रारी नाही, तक्रारी करतोय ना आपण. तक्रारी ऑलरेडी करतोय आपण. तक्रारी केलेल्या आहेत आपण. कालपासून तक्रारी करतो आहोत. एक महत्वाचं या निमित्ताने तुम्हाला बोलतोय मी. या निमित्ताने एक महत्वाचं तुम्हाला सांगतो की हा जो काही प्रकार चालू आहे मतदारसंघामध्ये, याचे निवडणूक संदीप भाऊ हा जो काही निवडणुकीचा निवडणूक निर्णयाचे काय अधिकारी आहेत, मोबाईल निवडणूक निर्णय अधिकारी हे ताईंनी सांगितलं की बाबा बायसपणे वागतायत. सर्व उमेदवारांमध्ये त्यांची भूमिका अशी असली पाहिजे की बाबा ती बॅलन्स असली पाहिजे. सर्वांना समान न्याय या तत्वाने त्यांनी त्यांची भूमिका निभावली पाहिजे. परंतु गंमत अशी आहे की अमरावती विभागामध्ये काम करणारे आपले प्रांत अचानक विभाग बदलून पाचोरा म्हणजे नाशिक विभागामध्ये येतात आणि पाचोऱ्याला स्थायिक होतात. त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांचे भाचे PI म्हणून इथे रुजू होतात. हा योगायोग असू शकत नाही असं मला वाटतं. मामा भाच्याचे षडयंत्र आहे किंवा कोणाच्या साथीने कोणाच्या संगनमताने खूप दूरची प्लॅनिंग करून केलेलं आहे असं मला वाटतं. या निमित्ताने तुम्हाला मी काही गोष्टी दाखवतो. हे पत्र आहे जे किशोर पाटलांनी बदलीच्या संदर्भात राधाकृष्ण विखे पाटलांना 2023 मध्ये पाठवलेले आहे. त्या पत्रानंतर किशोर पाटलांचं पत्र आहे की भूषण आयरेंची अमरावती विभागातून इकडे बदली करण्यात यावी म्हणून. या ओरिजिनल प्रिंटची ती प्रिंट आहे. आणि भूषण आयरेंचं जर वर्तन बघितलं तर ते त्यांचं कामकाज त्यांनी त्यांच्या कार्यालयातनं करणं अपेक्षित असताना अशा प्रकारे ते आमदारांच्या कार्यालयात जाऊन काम करतात. त्या आमदारांच्या याच्यात घरात बसून किंवा पक्षाच्या कार्यालयात बसून अशा प्रकारे न्यायनिवाडी जर करत असतील तर या निवडणुकीमध्ये आमदारांचं सोडल्यानंतर इतर उमेदवारांच्या बाबतीत काय न्याय लागणार आहे याचा आपण सगळ्यांनी विचार केलेला बरा असं मला या निमित्ताने वाटतं. आणि म्हणून आम्ही अशी मागणी करतोय तक्रार करताना की जे आता ऑब्झर्व्हर आलेले आहेत, बरोबर जे आपल्या ऑब्झर्व्हर आलेले आहेत, या सगळ्या ऑब्झर्व्हर्स जी ज्या त्यांचं नाव स्मिताक्षी म्हणून आहेत, तर त्यांच्याकडे आम्ही या संदर्भामध्ये सगळे पुरावे आणि कागदपत्र ठेवणार आहोत. त्यांचे कालच्या दिवशी आमदारांबरोबर जे काही मोबाईलवर संभाषण झालं असेल त्या मोबाईलचे सगळे रेकॉर्ड्स तपासण्याबाबत, तिथला CCTV तपासण्याबाबत, कारण माझं वैयक्तिक तिथल्या एका त्या आतमध्ये खोलीमध्ये असलेल्या एका उमेदवाराबरोबर सकाळी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की मी आणि सचिन सोमवंशी आम्ही आतमध्ये होतो टाईममध्ये. प्रांत उठले, बाहेर गेले, त्यांनी आवाज दिला की कोणी राहिलेलं आहे का फॉर्म भरायचं, आणि मग हे 2 डमी उमेदवार आतमध्ये घेतले. त्यांच्याकडनं टाइम सेट करून, म्हणजे तुम्ही बघा की इतर उमेदवारांचे वैशुताई असेल, दिलीप भाऊ असतील, स्वतः आमदार असतील, यांचं टाइम शेड्यूल कुठंच आलेलं नाही फोटोमध्ये, परंतु या दोघं उमेदवारांच्या बाबतीत मात्र टाइम शेड्यूल आलेला आहे. तो क्लॉक तिथं दिसतो, घड्याळ तिथं दिसतं आणि त्यांनी फक्त फॉर्म घेतानाचा फोटो काढला. वास्तविक अनामत पावती फाडल्यानंतर फॉर्म स्वीकारला जातो, परंतु अनामत पावती फाडायच्या अगोदर, तो छाननी व्हायच्या अगोदर, त्याचे नंबर तपासायच्या अगोदर तो घेतल्याचा फोटो दाखवला आणि टाइम पूर्ण झाल्यानंतरच्या पश्चामध्ये हे सगळं काम करण्यात आलं. जर एका उमेदवाराचा अर्ज घ्यायचा असेल तर प्रथा अशी आहे की दुसऱ्या उमेदवारांनी बाहेर थांबलं पाहिजे. पण तुम्ही फोटो बघा, फोटोमध्ये सचिन सोमवंशी दादा आणि हरिभाऊ पाटील हे दोघं जण त्या उमेदवार फॉर्म देत असताना तिथं बसलेले तुम्हाला दिसते फोटोमध्ये. तर ही जी काही प्रवृत्ती आहे, तर आमचं प्रशासनाला एवढंच विनंती आहे की तुम्ही आपलं वर्तन सुधरवा, बाकी काही नाही. तुम्ही बायस वागू नका. तुम्ही वागताना सर्व उमेदवारांना समान वागणूक द्यायची भूमिका अदा करा. सत्ता बदलत राहते, येत राहते. आज यांची सत्ता आहे म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर चांगले वागत असाल, कदाचित सत्ता बदलल्यानंतर त्याचे वेगळे परिणाम सुद्धा येऊ शकतात. तुम्हाला त्याच्या अडचणींना सामना करावा लागू शकतो. या सगळ्या गोष्टींचा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भान ठेवलं पाहिजे असं मला वाटतं.